माझं नाव सुप्रिया जाधव. माझं वय 45च्या वरचं. माझा नवरा मार्तंड जाधव 6 वर्षापूर्वी गेला आणि मी तेव्हापासून कोकणातल्या पिंपळगावमध्ये एकटीच राहते. वयाच्या 21व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. त्यावेळेस माझ्या नवऱ्याचं वय 39 होतं. माझ्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची आणि गरिबीची होती. घरात सर्वात मोठी मीच होती. माझ्यापेक्षा लहान 2 बहिणी. बाबांकडून काम होणं शक्य नव्हतं. आई स्वतःचं छोटंसं 2 एकर शेत बघून दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करायला जायची आणि मी पण आईसोबत मोलमजुरी करायचे. तेव्हा कुठे आमचं घर चालायचं. बाबा आधीच आजाराने ग्रस्त होते. एक दिवस ऊसाच्या शेतात ऊस तोडताना एक सावकाराची नजर माझ्यावर पडली. त्याला माझं देखणं सौंदर्य भावून गेलं. त्याच्याकडे बक्कळ पैसा होता. समोरच्या गावात मोठी कोठी होती. धनाने अतिशय श्रीमंत होता. मला पाहून तो चक्क तिथेच माझ्या प्रेमात पडला. पण त्याच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर होतं. हे अंतर कापण्यासाठी त्याने त्यांच्या श्रीमंतीचा पुरेपूर वापर केला. तो असा की त्याने त्या संध्याकाळी माझ्या मामाची भेट घेतली. मामांनी हा विषय आईला सांगितला. आधी आईने नकार दिला, पण नंतर लग्नाचा सर्व खर्च तो करणार आणि त्याच्यानंतर बाकी माझ्या दोन्ही बहिणींच्या लग्नाचा खर्चसुद्धा तो करणार होता. शेवटी परिस्थितीपुढे सगळ्यांना हात टेकावे लागले आणि माझं लग्न त्या सावकार मार्तंड जाधवाशी झालं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळालं होतं की मार्तंडजी मला कोणत्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाहीत. काहीही असलं तरी मी शेवटी होते एक स्त्री. सर्वांसारख्या गरजा, प्रेम, आपुलकीची मलाही गरज होती. माझे पती मार्तंडजी मला मुलाचं सुख देण्यास असमर्थ होते. पण त्यांच्यासोबतच कसेबसे माझ्या संसाराची 22 वर्ष लोटली. शेवटी उदयाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. मग काय, घरी मी एकटीच पडले. नातेवाईक होती, पण त्यांनी तर फक्त मार्तंडजीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवला होता. चला, आता माझ्या कहाणीचा फ्लॅशबॅक संपला. आता इथून खरी कहाणी सुरू होते. मित्रांनो, कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता माझ्या आयुष्यातील काही उरलं नव्हतं. माझं घर साधं. रोजचं जगणं म्हणजे काम, देवपूजा आणि संध्याकाळी अंगणात बसून शांतता पाहणं. माझ्या आयुष्यात काही विशेष घडलं नव्हतं, जोपर्यंत कुणाल नावाचा तो मुलगा माझ्या दारात उभा राहिला नाही. विधवा झाल्यावर गावातल्या जगण्याला एक वेगळीच चव असते. कोणी दया दाखवतं, कोणी संशयाने पाहतं, कोणी कुजबूज करतं. गावाकडे हे सगळं कॉमन आहे. मी मात्र कुणाकडे लक्ष दिलं नाही. फक्त माझं छोटंसं आयुष्य शांतपणे काढत राहिले. मला तो दिवस अजूनही आठवतो. मी सकाळी अंगणात झाडत होते. अचानक मागून एक आवाज आला, काकू नमस्कार. मी वर पाहिलं. समोर उभा एक उंच सडपातळ हसरा मुलगा. त्याचं वय साधारण 30 ते 35 होतंच. नम्र डोळे आणि निरागस चेहरा. मी हसले. एरवी माझ्या घरी दररोज कोणी ना कोणी येत असतं. तसं तर सगळे पैशाच्या मदतीसाठी येतात. मी पण मार्तंडजी गेले तेव्हापासून लोकांची निस्वार्थपणे मदत करते. कोणाकडून पैसे दिले तरी व्याजाचा 1 रुपयासुद्धा घेत नाही. शेवटी एवढ्या साऱ्या प्रॉपर्टीचा मी काय करणार तरी काय. मी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अरे एवढा नमस्कार वगैरे नको. आपल्या गावाचेच आहे ना आपण. मला माहीत नव्हतं तो एक छोटासा नमस्कार माझ्या आयुष्याचा रस्ता बदलून टाकणार होता. त्यावर तो म्हणाला, नाही नाही, मी आटपाडी तालुक्याचा राहणार आहे. हे समोरचं घर, इथे आधी माझी मावशी राहत होती. आता ती मुलाच्या शिक्षणासाठी शहरात शिफ्ट झाली, म्हणून मी इथे राहायला आलोय. माझी मावशी म्हणत होती की तुमच्याशी ओळख करून ठेवावी. अच्छा अच्छा. मी लगेच पदर डोक्यावर घेतला आणि त्याला आज चहासाठी बोलवलं. त्यावर तो म्हणाला, नाही आज नको काकू, परत कधी, आणि हसून निघून गेला. हळूहळू तो मला डेली सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यंतरी माझ्या नजरेत येत होता. तो घरात कमी आणि अंगणात खाट टाकून जास्त राहत होता. त्यामुळे तो सतत माझ्या नजरेखालीच असायचा. मुलगा शरीराने पिळदार रंगाचा होता. हळूहळू आमचं बोलणं वाढत चाललं होतं. मी एकटी असल्याने मला त्याच्यात सर्वात आधी एक मित्र दिसला.
जेवढ्या आपुलकीने तो माझ्याशी बोलत होता तेवढ्याच आपुलकीने मी सुद्धा त्याच्याशी बोलत होते. हळूहळू आता घराबाहेरील प्रत्येक कामात तो माझी मदतसुद्धा करू लागला होता. कधी मी पाणी भरताना, कधी भाजी आणताना, कधी कपडे वाळत घालताना. तो काही जास्त बोलायचा नाही, फक्त मदतीला धावून यायचा. काकू मी धरतो ते भांडे, काकू हंडा जड आहे मी नेतो, काकू गॅस संपलाय मी भरून आणतो. त्याचं बोलणं साधं, मन स्वच्छ आणि नजर एकदम आधाराची. लोक म्हणतात ना, गोड माणसं आवाजात नव्हे तर वागण्यात दिसतात, तसाच तो कुणाल. एकदा जत्रेला जायची वेळ होती. माझं सामान जड होतं, मी एकटी उचलत होते. मी सामान घरच्या बाहेर काढलं. तो माझ्या घरापुढे असलेल्या त्याच्या घराच्या अंगणातच बसला होता. म्हणतो, काकू तुम्ही एकटी कशाला त्रास घेता, मी आहे ना. म्हटलं नको, मी उचलते. हे सामान काही फार जड नव्हतं. तशी मी सामान उचलायला खाली वाकले तसं माझा पदर खाली सरकला. त्याचं लक्ष संपूर्ण माझ्यावर होतं. मी हडबडले. त्या क्षणी त्याच्याकडे पाहिलं आणि नकळत मनात एक हुरहुर लागली. मी एकटी राहणे स्त्री आणि तो गावातला तरुण, अशी भावना मनात यायला नको होती, पण आली. कुठेतरी माझ्या आयुष्यात आनंदाचा थोडासा पाऊस पडायला आला होता की माझ्या कानी भलतंच काही ऐकू येऊ लागलं. सुप्रियाकडे तो मुलगा खूप येतोय, वयाचं भान नाही का कोणाला? विधवेच्या घरी मुलगा येत असेल तर गडबडच आहे. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. लोकांचं कामच असतं बोलणं. हळूहळू या सर्व गोष्टीवर कुणाल रागवायचा. काकू तुम्ही ऐकूच नका कोणाचं, मी मदत करतोय कारण तुम्ही चांगले आहात, एवढंच. त्याच्या डोळ्यात मला खरी काळजी दिसते. एक दिवस शनिवारी दुपारी मी अंगणात बसले होते. तो येऊन म्हणाला, काकू तुम्ही एकटे असता म्हणून मला वाईट वाटतं. मी विचारलं, आणि तू असा का विचारतोस? मला तो निरागसपणे म्हणाला, कारण मला तुम्ही आवडता. माझ्या हातातून पाण्याचं पात्र सटकायचं बाकी होतं. मी विचारलं, कुणाल मी तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. तो शांतपणे म्हणाला, वयाचं काय काकू, मन जुळलं की बाकी काही महत्त्वाचं नसतं. त्या रात्री मला झोपच आली नाही, पण कुठेही मला त्याचाही विचार येतो. मी खूप धर्मसंकटात पडले होते. मी स्वतःशी खूप लढले. मी त्यापेक्षा मोठी, मी विधवा, लोक काय म्हणतील, माझं आयुष्य संपलंय, त्याचं तर सुरू झालंय. पण मन मात्र असंच असतं. कधी वय बघतं का, कधी समाजाची परवानगी मागतं का? कुणालच्या नजरेत जे प्रेम दिसत होतं ते मी वर्षानुवर्ष पाहिलेलं नव्हतं. एका संध्याकाळी मी त्याला अंगणात बोलवलं. कुणाल तुझं मन खरं आहे का माझ्याबद्दल? तो म्हणाला, काकू माझं मन खोटं असतं तर रोज तुमच्याशी काळजी घेत बसलो असतो का? मी त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात पूर्ण प्रामाणिक प्रेम होतं. मी म्हटलं, माझ्या आयुष्यात खूप अंधार आहे कुणाल, तू वाया जाशील. तो हसला आणि म्हणाला, काकू अंधारासाठीच तर दिवा लावतात. त्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य उजळलं. हळूहळू आमचं नातं स्पष्ट झालं. त्याचं माझ्या घरी आणि माझं त्याच्या घरी जाणं सुरू होतं. तो रोज यायचा. मी त्याचा चहा द्यायचे. कधी अंगणात बसून गप्पा, कधी मंदिरात जाताना सोबत. गावातल्या कुजबुजा वाढत होत्या, पण आम्ही मनातून खूप शांत होतो. एके दिवशी तो म्हणाला, काकू आता मला हे असं लपून नकोय, मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मी स्तब्ध झाले. मी विचारलं, तुझ्या घरच्यांनी मान्य केलं नाही तर? तो म्हणाला, मान्य करणारच नसेल तरी मी तुझ्याकडेच राहीन. मी त्याला समजावलं, अरे मी एक विधवा आहे आणि त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठी. तुझे घरचे हे नाही ऐकतील. मी समाजातील लोकही आपलं नातं स्वीकारणार नाही. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी इतकं स्वतःला कधीच किंमत दिली नव्हती जी की त्या मुलाने मला दिली होती. पण मी तिथून पळ काढला. त्याला मला विचार करण्यासाठी वेळ मागितला. गावात तर वेगळी चर्चा आता रंगात चालल्या होत्या. एक विधवा आणि तरुण मुलगा, अशक्य. तिनं जादू तर केली नसेल ना त्याच्यावर? दोघांवर कारवाई करायला हवी. वेगवेगळ्या तोंडून वेगवेगळ्या बातम्या आमच्याबद्दल निघत होत्या, पण कुणाल प्रत्येक वेळी माझ्या बाजूला उभा राहिला. काकू कोणाच्या तोंडाला आपण कुलूप लावू शकत नाही, पण आपण आनंदाने जगू शकतो. त्याने आपल्या आईबाबांशी बोलणं. सुरुवातीला तेही धक्का खाल्ले. सुप्रियाबाई वयाने मोठ्या आहेत. गावात काय मान राहील आमचा? नालायका, आमचं नाव गमवलंस तू. पण कुणालाही ठामपणे सांगितलं, हीच माझ्या आयुष्यातील स्त्री आहे. माझ्यासमोरच कुणाल त्याच्या आईबाबांशी फोनवर हे सर्व बोलत होता. ऐकून माझ्याही मनाला शांती भेटली. शेवटी मी पण तयार झाले.
आणि त्याच रात्री मी कुणालला माझ्या घरी जेवणावर बोलवलं. बाजारात जाऊन त्याच्यासाठी फ्रेश चिकन घेऊन आले. छानपैकी कालवण बनवलं. बाजरीच्या भाकरी थापल्या. स्वयंपाक करून 8:30 वाजेपर्यंत मी माझं उरकलं. 8:30 वाजता बाथरूममध्ये गेले. छान उबदार पाण्याने आंघोळ केली आणि 9:30 वाजेपर्यंत एक छान अंगाला चिटकून बसेल अशी गुलाबी रंगाची साडी नेसली. साडी एवढी छान मी नेसली होती की तिच्याकडे माझे सर्व अवयव उठून दिसत होते. केसांमध्ये गजरा माळला आणि कुणालची वाट पाहत हॉलमध्ये बसले. रात्रीचे 10 वाजले असतील. दारावर ठकठक आवाज आला. मला कळालं की कुणालच आहे. मी पटकन उठून दरवाजाकडे धावतच गेले. बाई लगेच दरवाजा उघडला. कुणालला भेटण्याची उत्सुकता म्हणायची. दरवाजा उघडता समोर कुणाल उभा होता. मी त्याला हातपाय धुवायला पाणी दिले आणि जेवण वाढलं. आम्ही दोघांनी सोबत मिळून जेवण केलं. जेवण झाल्यावर हॉलमध्ये बसलो. असंच टी व्ही सुरू केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. गप्पांमध्ये हळूहळू 12 वाजले. कुणाल अगदी माझ्या जवळ येऊन बसला. अचानक काय झालं त्याला काय माहीत. पटकन त्याने मला आपल्या मिठीत घेतलं आणि वेडेसारखा किस करायला लागला. मी त्याला बाजूला ढकललं. म्हटलं, कुणाल तू काय करतोस? अरे थोड्याच दिवसात आपलं लग्न आहे की. त्यावर तो म्हणाला, मी आता तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे आणि तुझेही माझ्यावर असेल तर मला आज थांबू नको. मला आपली पहिली रात्र आजच करायची आहे. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मी शांतच बसले आणि डोळ्याच्या पापणांनी त्याला होकार दिला. तसाच त्याने मला दुसऱ्या रूममध्ये जायचा इशारा केला. मीही त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वागले. त्या रात्री आम्ही दोघं एकमेकांमध्ये सामावून गेलो. कुणालने मला तो आनंद, ती खुशी दिली ज्याच्यापासून मी आजपर्यंत वंचित होते. एक खरा माणूस एका स्त्रीला किती प्रेम देऊ शकतो हे त्याने त्या रात्री सिद्ध केलं. रात्रभर आम्ही दोघं सोबतच होतो. पण कुणाल सरळ 5 वाजेपर्यंत बाजूला हटतच नव्हता. अखेर 6 वाजले. दिवस उजाडला. सूर्यदेवता बाहेर आले तेव्हा कुठे कुणाल बाजूला हटला. माझी व्यथा त्या हरणीसारखी झाली होती जिला वाघ एकदम पळून शिकार करून खातो. मला तर वाटलं होतं आता मला दवाखान्यात भरती व्हावं लागेल. तेवढ्यात कुणाल माझ्याजवळ आला. प्रेमाने म्हणाला, तू थकली असशील, असं कर, मी लगेच तुझ्यासाठी गरमागरम बदाम दूध घेऊन येतो. मी फक्त हसले, कारण बोलायचीही ताकद आता माझ्यामध्ये शिल्लक नव्हती. कपडे पूर्ण घामाने ओलचिंब झाले होते. तो किचनमध्ये गेला आणि गरमागरम दुधाचा एक ग्लास घेऊन आला आणि त्याच्या हाताने मला ते दूध पाजलं. रात्रभर झोप नाही. त्याच्यामुळे थकवा मला लगेच झोप लागली. सकाळी 6ला झोपलेली मी उठले तर संध्याकाळी 7 वाजले होते. उठून बघते तर काय, कुणाल रूममध्ये नव्हता. मी रूमच्या बाहेर त्याला शोधलं. त्याला कॉल केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. मला वाटलं थकून तो पण झोपला असेल. मग मी माझं घरचं काम आवरायला घेतलं. तेवढ्या दारावर सुमनताई आली. सुमनताई आमच्या गावातील एक गरीब कुटुंबातील महिला आहे. तिला पैशाची मदत मी सतत करत असते. नेमकी ती पैसे मागण्यासाठीच आली होती. मी म्हटलं, सुमनताई बसा, मी आणते पैसे. असं म्हणून मी माझ्या तिजोरीत ठेवलेल्या त्या रूमकडे जायला निघाले. जसा मी रूमचा दरवाजा उघडला बघते तर काय, तिजोरीचा दरवाजा उघडाच होता आणि पूर्ण तिजोरी रिकामी होती. मला तर चक्करच आली. माझी एवढी मोलाची दागिने, रोकड पैसा सर्व काही चोरीला गेलं होतं. तिजोरीत फक्त शेत आणि प्रॉपर्टीचे तेवढे कागदपत्र बाकी होते. मी एवढे घाबरले की कोणाला कॉल करू कळत नव्हतं. म्हणून मी वारंवार कुणालाच कॉल करत होते. परत हॉलमध्ये येऊन सुमनताईसमोर रडत बसले. सुमनताईनं सुद्धा लगबगीने विचारलं, काय झालं मालकीनबाई, का रडत आहात? थांबा, मी म्हटलं. सुमनताई तुम्हाला नाही कळणार. एकतर हा कुणाल कॉल उचलत नाही. शेवटी सर्व गावात आमचं माहीत होतं. त्यामुळे माझ्या तोंडून नाव ऐकून सुमनताई पटकन म्हणाली, कुणाल. कुणाल तर दुपारी 2 वाजताच माझ्या घरासमोरून मोठ्या मोठ्या 2 बॅगा घेऊन दुपारीच बसमध्ये निघून गेलाय. नाही सुमनताई, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. त्यावर सुमनताई म्हणाली, अहो नाही हो मालकीनबाई, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. कुणाल आणि त्याच्यासोबत एक मुलगा होता. दोघेही दुपारच्या बसमध्ये बसून गेले. मला तर चक्कर आली. मग कुणाल ज्या माझ्या मैत्रिणीच्या समोरच्या घरामध्ये राहायला आला होता त्या मैत्रिणीला मी कॉल केला. तिने कॉल उचलला. मी तिला विचारलं, तुझा कोणीतरी नातेवाईक इथे राहायला आला होता का? त्यावर माझी मैत्रीण म्हणाली, माझा नातेवाईक तिथे काय येणार बरं राहायला? मग तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग हा कुणाल होता तरी कोण? का त्याने माझ्यासाठी हे षडयंत्र रचलं? त्याची नजर माझ्यावर कधीपासून होती. तो माझ्याशी
असं का वागला? माझ्याकडे असे भरपूर प्रश्न होते, पण उत्तर नव्हतं. उत्तर होतं ती फक्त कुणालकडे. त्याने फक्त मला लुबडण्यासाठी हा सर्व खेळ मांडला होता. ती एक रात्र त्याचं प्रेम नव्हतं, तर फक्त त्याच्या कामातील अडथळा हटवायचा होता. हे माझ्या लक्षात आलं होतं, पण तरीसुद्धा मला त्याचा राग आला नाही. उलट माझ्या मनाला वाटलं की त्याने मला प्रेमानेही मागितलं असतं तर मी ते दिलं असतं. एवढी संपत्ती माझ्या तरी काय कामाची होती? हो, त्याच महिन्याच्या शेवटी मला कळालं की मी आई होणार आहे. आता माझ्यासाठी खूप बिकट परिस्थिती झाली होती. गावात काय सांगणार? कुणालचा कॉल मी दररोज ट्राय करत होते, लागतच नव्हता. अखेर एक दिवस अशाच रात्री माझ्या घरातली बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर माझे डोळे उघडेच राहिले. समोर कुणाल होता. कुणालचं पुढे काय झालं हे सांगेल दुसऱ्या भागात. त्यासाठी कमेंटमध्ये लिहा भाग 2. परत भेटू अशाच एका नवीन कथेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.